शरीरामध्ये काही चेंजेस असतात, त्या चेंजेसला आम्ही डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणतात. हे सायंटिफिक लँग्वेज मध्ये आपण त्याला डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणणार. तसेच आमच्याकडे पेशंट आहे, ते वयानुसार त्याला बॉडी मध्ये फुल स्टिफनेस झाला होता, त्याच्यामुळे त्याचे मुवमेंट कमी झाले होते आणि त्याचे मानेमध्ये थोडे चक्कर सारखे वाटले होते आणि कमरमध्ये दुखत होते. तर आज मी या पेशंटचे रिव्ह्यू घेणार आहे. गेल्या एक 2-3 वर्षापासून माझ्या पाठ, कमर आणि मान यामध्ये जखडून गेली होती आणि तसा मी व्यायाम करायचो, पण जास्तीत जास्त काय वाटायचं की त्रास जास्त होईल किंवा असं काही इकडे साईड गेलं तर थोडं चक्कर आल्यासारखं वाटायची. तर व्यायाम करून सुद्धा म्हणजे काही फरक पडला नाही. बऱ्याच ठिकाणी औषध वगैरे पेन किलर वगैरे घेऊन सुद्धा तात्पुरतं बरं वाटायचं, पण काही एवढा फरक वाटला नाही. मग नंतर बऱ्याच वेळा आपलं युट्यूबवर याच्यावर आपलं पूर्ण पाहिलं मी की बाबा आपल्याकडून बरेच पेशंट चांगले समाधानी होऊन गेलेले आहेत. ते एक वेळेस आपल्याकडे अवश्य भेट द्यावी अशा विचाराने मी आपल्याकडे आलो. कधी आले होते? मला एक 5-6 दिवस झाले आपल्याकडे येऊन. 5-6 दिवस. तर 5-6 दिवसामध्ये आपल्याला त्रास होतात, त्याच्यामध्ये आज काय बदल आहे? नाही, 5-6 दिवसामध्ये मला मानेच्या मुवमेंट मध्ये बराच फरक झाला. पाठीच्या मुवमेंट मध्ये बराच फरक झालेला आहे. आज जवळजवळ 70-80% माझ्यामध्ये फरक झालेला आहे. 2 वर्षाचा त्रास जो होता आपल्या 5 दिवसामध्ये विदाउट मेडिसिन मध्ये आपण विदाउट मेडिसिन, कुठलाही मेडिसिन न घेता आणि आपण सांगितले जे काही एक्सरसाइज आहेत त्या मी घरी करत असतो, त्याप्रमाणे बरीच मुवमेंट वगैरे झालेली आहे शरीराची. थोडं हलका वाटतंय. तर तुमच्यासारखे बरेच असे पेशंट आहे आणि तुमच्या वयानुसार तुम्ही जो फील केला, तर ते तुम्ही लोकांना काय सांगणार आहे जो व्यायाम करत नाही, त्याच्याबद्दल तुमचा काय संदेश आहे? नाही, आवश्यक आहे की आपण वयामानानुसार ह्या गोष्टी करत नाहीत आणि दुर्लक्ष करतो आणि वयानुसार जे काही चेंजेस होणारे शरीरामध्ये त्याला आपल्याला एक्सेप्ट करावे लागेल. त्याला एक्सेप्ट करावंच लागेल आणि आपण मनानं कुठले व्यायाम न करता आपल्यासारख्यांच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करणं किंवा त्याची योग्य ट्रीटमेंट घेणं तेच आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला पुढे काही त्रास होणार नाही. आणि शरीराचं असं की एकदा जखडून गेल्यानंतर पुढे दुसरं कोणाला मदत मागणं फार अवघड असतंय. आपल्याला पूर्ण झालं म्हणजे समाधान वाटतंय. बरोबर. त्याच्यामुळे आपल्यासारख्याच्या मार्गदर्शनाखाली येणं हे आवश्यक आहे आणि प्रत्येकाने ते जाणलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे की प्रत्येकाने येऊन इथं करून घ्यायला पाहिजे. आपला काही त्रास आहे तो दाखवून घ्यायला पाहिजे, त्याची योग्य निदान करून आपण आवश्यक ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. आपल्या काय आता सेशन राहिलेले आहे.